मुंबई भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांचं शहर आणि मराठी माणसाची अभिमानाची जागा. पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची चर्चा अधूनमधून पुढे येते. 1950 ते आज 2025 पर्यंत हाच प्रश्न सातत्यानं मांडला जात आहे. तो नेहरू आणि मोरारजीभाई देसाई यांनी मुंबई केंद्रशासित करण्याच्या माध्यमातून मांडला होता. आज मुंबई गुजरातला जोडायचा डाव आहे असे सांगत राज ठाकरे जुनी टेप प्ले करत आहेत. हा प्रश्न नेमका कधीपासून सुरू झाला? आजच्या काळात अशी गरज खरंच आहे का? ते शक्य आहे का? यावरतीच आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरती महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य निर्माण झाली. काही राजकीय नेते आणि गटांना मुंबई ही भारताची आर्थिक नस असल्यानं ती केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवायची होती. 1955 मध्ये नेहरू आणि मोरारजीभाई देसाई यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे मराठी माणसामध्ये पसरलेल्या असंतोषाचे बळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मिळाले. 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीने मुंबई महाराष्ट्राची राजधानी व्हावी यासाठी जोरदार आंदोलन केले. त्यात गोळीबारात 105 हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले. या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. पण हीच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची जुनी टेप, जुनी रीग ही राज ठाकरे यांनी आता लावली आहे. कारण याला मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. मुंबई शेअर बाजार, निफ्टी, रिझर्व्ह बँक आणि बॉलिवूड यामुळे मुंबई जगाच्या नकाशावर आहे. कोळी समाजापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत मुंबईचा 7 बेटांचा इतिहास आहे. मराठी, हिंदी, गुजराती, कोकणी अशा अनेक भाषा इथे एकत्र येतात. त्यामुळे मुंबईला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. पण हीच मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे असे राज ठाकरे म्हणाले. पण हे खरंच शक्य आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तरीही राज यांनी हा मुद्दा आत्ताच का उपस्थित केला? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे तोंडावर आलेली आणि असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक. या मागचं राजकारण आपण समजावून घेणार आहोत. पण त्याआधी काही वास्तविक मुद्द्यांचा धांडोळा घेणंही आवश्यक आहे. कारण आज मितीला गुजरातला मुंबईची गरजच राहिलेली नाहीये असं सद्यस्थितीतलं चित्र आहे. 2007 पासून गुजरातमध्ये इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात गिफ्ट सिटीची पायाभरणी सुरू झाली. पण गेल्या 18 वर्षात गिफ्ट सिटीत बँक ऑफ अमेरिका, डाइश बँक, HSBC बँक अशा अनेक जागतिक दर्जाच्या बँकांची कार्यालयं सुरू झाली आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचे मुख्यालय देखील याच गिफ्ट सिटीत आहे. लंडन, शांघाय, दुबई, सिंगापूर आणि न्यूयॉर्क या प्रमुख व्यापारी केंद्रांच्या यादीत मुंबईसह गिफ्ट सिटीचाही आता समावेश आहे. आज गिफ्ट सिटीत रोज 306 अब्ज डॉलर्सची दैनंदिन उलाढाल असलेल्या 2 आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांचीही मुख्य कार्यालय आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलरी बाजाराचे जागतिक मूल्य बुलियन ठरवण्याचे मुख्य कार्यालय देखील मुख्यालय इथेच आहे. ज्यावेळेस ही गिफ्ट सिटी उभी राहत होती त्याच वेळी जागतिक स्तरावरती मुंबईची ओळख बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, बॉलिवूड, ड्रग्सचा व्यापार, माफिया राज आणि गँग वॉर अशीच होत होती. ही मुंबईची मराठी अस्मितेची बदनामी होत आहे असं त्यावेळी कोणा नेत्यांना कधीच का नाही वाटलं? आज मराठी अस्मितेबद्दल बोलणारे या बदनामी विरुद्ध आजही बोलत नाहीयेत. बॉलिवूड हे चित्रपट निर्मिती बरोबरतीच ड्रग्सचे वितरणाचे, विक्रीचे माध्यम आहे. त्यातील पैशातून सिनेमांची निर्मिती होते हे आज उघड सत्य झाले आहे. ही केवळ मुंबईची नाही तर मराठी माणसाची, मराठी अस्मितेची ही बदनामी आहे असे राज ठाकरे यांना का कधीच वाटले नाही? त्याच ठाकरेंचे समर्थक आज कानावर पडलेले मराठी समजत नाही म्हणून गरीब व्यापाऱ्यांच्या कानाखाली मारण्याची मर्दुमकी दाखवतात. स्थानिक सत्ता यांच्या हातात असूनही मराठी माणसांना मुंबईचं चित्र बदलण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री होण्यापर्यंत वाट बघावी लागली. त्यांनी मुंबईत हातात घेतलेली कामं म्हणजेच अटल सेतू, कोस्टल रोड सारखे विषय, मेट्रोचे मार्ग अशा अनेक पायाभूत सुविधांची कामं मराठी माणसासाठीच होती. तर महाविकास आघाडी सरकारने याच कामांना ब्रेक लावला. मराठी न बोलणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, चांगला आहे. पण मराठी माणसांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्यांचं काय? हाही प्रश्नच आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. ही टेप राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्ले केली आहे आणि नेहमीप्रमाणेच ती केवळ भावनिक उद्रेकापुरती मर्यादित नाहीये, तर त्यामागे ठोस राजकीय गणित दडलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा पुन्हा पुढे आणणं म्हणजे ठरवून केलेलं मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. विशेषतः मराठी मतदारांना पुन्हा एकदा एकत्रित करून मराठी अस्मितेचा झेंडा उचलण्याचा हा प्रयत्न यातून स्पष्टपणे दिसतो. भाजपसह अनेक पक्षांच्या डोळ्यात असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी मनसे ही एका प्रकारची ट्रिगर पार्टी म्हणून काम करत असल्याचं राजकीय निरीक्षक मानतात.
या मुद्द्याने मराठी विरुद्ध अमराठी, मुंबई विरुद्ध बाह्य शक्ती आणि केंद्र विरुद्ध राज्य अशा अनेक स्तरावरती भावनात्मक मतांचं विभाजन साधता येतं. शिवसेना, उद्धव गट, मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य समन्वय किंवा त्यांचं विघटन हे सगळं याच मुद्द्यांवरती घेतलेल्या उग्र भूमिकांवरती अवलंबून असेल. त्यामुळे ही केवळ टिप्पणी नाहीये, तर निवडणूक पूर्व रणनीतीचा एक निर्णायक भाग आहे. नवीन पायाभूत सुविधा मुंबईला अधिक मजबूत करताना तिचे महत्वही अबाधित ठेवत आहे. हे आजही जागतिक व्यापाराचं केंद्र आहे, पण वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवरील ताण आणि स्थानिक अस्मितेचा प्रश्न ही मुंबई समोर असलेली आव्हानं आहेत. तरीही मुंबईचा आत्मा मराठी आहे आणि तो कायम राहील. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची जुनी टेप पुन्हा प्ले केली जात असली तरी मराठी माणसाचा आवाज त्यापेक्षा मोठा आहे. योग्य वेळी तो ऐकू येतो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा.